देवाचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं. मग एकाने कीर्तनात शंका घेतली, मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं? उत्तर आहे भोगावं लागतं. भोगायचं जायचं, भोगायचं जायचं. इथं कोणी भोगेल का? महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील? तुम्हाला कसं सोडील? स्वतःचा बाप सोडला नाही. मस्टरे माणसं डोकं खाजवा. 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम. 56वी पिढी राम, 56वी म्हणजे दशरथ 55वी पिढी रामाची 55वी पिढी होती. आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती. रावणाची 4थी पिढी होती. पुलं ब्रह्मदेव, पुलं काश्यप, पुलश्य आणि रावण, ही 4थी पिढी होती. रावण सीता पळवायला आला. आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही, कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही. मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात, पटलं तर बघा. रावणाला बायका होत्या 80,000 ठोक. मग वर्षाला एक बायको धरा, किती झाले? 80,000. बरं त्यानं जलमल्या बायको केली का? पहिले 15 धरा. मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष. तेव्हा सीता होती 18 वर्षाची. आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं. त्यांनी काही पारायण नाही केली पुढं. ऐका आता, सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं 95,000 वर्षे. पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं 25 वर्ष. आणि राम होता राम होता 25 वर्षाचा आणि सीता होती 18 वर्षाची. म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं 18 आणि पोराचं वय 21 का केलं? तो 25ला लईच येडेवाणी करील. आणि तर 2-3 वेळा बाबू उचलून आपटाय बसलाय. मग ते 4 वाजा केले आणि पोराचे केले 21. आता पोराचे सरकारनं केले 21 पण देवानं केले 41. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. ही मंडळी आता गार झाली, पूर्वी लई फुगीर होती. पूर्वी कशी होते माहिती आहे का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला, नांदूर, सोनुशी, निमोन, इकडली लोक माथाडी राहायची महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे, पण कष्टलय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे, पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक? पूर्वी भांडे होते, स्टीलचे नव्हते, आणि भांड्याला कलाई लावायचे काम करायचे लोक. आणि ही लोक राहायची कुठं? फुटपाथला राहायची. मग नवी मुंबई आता झाली महाराज. हे 10 वर्ष तेव्हा कायची मुंबई? तेव्हा काय होतं? आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं, लावायचं, कोळशे करायचे, कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतकी कष्ट, शेती उभी करायची, पोरांच्या शाळा उभ्या करायच्या, लग्न करायचे. आता या पट्ट्यात असं होतं, शेतीला पाणी होतं, शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कोणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. त्याचं नाही बरं आहे. तेव्हा तुम्ही नाही फुगील, तुम्हाला ते गमेंट. मग तुम्ही तेव्हा पाहुण्यांना काय म्हणायचे? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली? आता बळच पोरीच्या बापाला म्हणतात राम राम, तुम्हाला यंदा नाही.
यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का, यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती, मी असा आहे भाऊ, मोकळा सुतळी नाही आपल्या. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं, तुम्ही काढून नेतो मा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पोरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा, हा काय म्हणा, हा काय थोबडवा शितो, हा काय म्हणा. 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पोरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडं बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सनाट तुरा काढितो कार्यालयात, भरपूर जवाब, लय दिसाला नालायक सापडलाय हरा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून, पोरं पाहून वाढा रे पोरीनो. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात, रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय अवघड आहे महाराज. चला थोडं पुढं यावं लागतं, आल्यावर जावं लागतं, ती काळजीच नाही करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं, उत्तर ऐका. आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. मग आता काय माणसं म्हणतील, बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काही असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी अडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणारी अडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत, असा नियम येतो. हे आपली बावळाट कुठून उठलंय, काशीला गेलो मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. काशीचं दावीत असं, पण तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. झालं सक माराय गेला, 7-8 हजार रुपये बुराले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय झालं काशी. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला, येईन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे, 12व्यात देत ओवी आहे, मी ओव्यांप्रमाण 5पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते ठाई वेच किजे. माऊलीची ओवी आहे, बोगसगिरी नाही. मग काय म्हणतो, तो काशीला गेला पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, जरा नीट आहे का, उगत बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा. तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक तारा. अटॅक काय येतो, अटॅक म्हणजे काय, एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे, म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मत आहे. उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली, जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढे घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातं सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं 1.5 जमलेच्या सनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता, आणि टिकाव मारला तर खालून ढेकूळ निघत होतं. एवढी ताकद असताना माणूस
दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली महाराज त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना असू ते एक सट असू त्यात मजा नाही. 71 असलं तरी चालतील आणि 91 असलं तरी चालतील, काय उपयोग नाही तिचा. महाराज बायको येडी आंधळी कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी भावाच्या पोरी करेल असतील सुना केलेत ना. हा केल्या ना. जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या कस काय फक्त तुवान झोडाय माणूस मिळाला तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आला असेल तर त्याला आता कीर्तन संपल्यावर फोन कर भाऊ तू तिकडे कॉल नाही नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे. असं कसं नाथ प्रेमाने तुटणार. उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. हे तर गुड्डी खाशी गुड्डीची नाही अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी. माई गुड्डी साधी नाही. कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माई गुड्डी. हे असे ते नाही जमत. ते इथून पुढे रक्ताची नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणी नीट जगून देती नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. कोणला राम राम आपलीच टोळी. मग आता काय महाराज आता फक्त खरेची आई मेली लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात. खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज. भाऊबंद कपडे काढत नाही ना आलाय 2 बटणं काढतो बायको पाहतो तिने असे तू काढू. शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले. काय असं काय राहिलंय. तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते. आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला. 100 पाहुणे पोरगी पाहायला. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला. पोराची आईन पोराचा बाप वाडा मिळाला भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो कोणाला म्हणू नका बरं नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका ती पळून गेली ती कालच आली सापडून अजून तमाशा काही नाही रे महाराज. 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे आजचा नाही. हा अभंग कधीचा आहे 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान असत्य शिरिजले जन पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन 101 कडवे आणि ऐका कलीच्या महिमाने 31 कडवे. एकदा उचका जे 2019ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून तुला असत्य शिरीजले जन. मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणार आहे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22-12ला उत्तरायण लागेल. इथून पुढे मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक पुढच्या महिन्यात. हे मागचीच सपाटी नाही दिवाळी खाऊन देते. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं जर या 6 अटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय. हे गाथ्यात नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का. एकच आई जगात अशी झाली. एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला. 8
पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि एक 6 पोरं 1.5 तासाच्या पुढे जगली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगा. तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही. ज्यांनी बळच लग्न केले गेले, कचेरीत गेले, ते मिटून नाही मोकळे झाले. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार. असं चालणार नाही. गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण ठेवलं. यमतीत जाऊन असला मला ही जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल. ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैसेवाली माणसं याडपाट असतात. याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्याला लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. यांनी 90 हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं का काय. याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते अशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उठताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यालाच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला दोंड्यात आणि मग लमाई पोरगी माशी धरणाला जाणार होती. मी राजाला दिली, तुम्हाला वावळा करू करू तोच मी तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग एकाथ्यात मृत्यू नाही. जगामध्ये 6 मुलं जन्माला आईला आली पण स्तनातलं दूध पिले नाही. हे कुणाचं मर. आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ऍक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळात पण आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण सोडून लाईट गेली मग खग्यात बोट घालायची काय करत बावळा. आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं, हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास कर. लोक नुसते बोगस म्हणते लई माणसं ऍक्सिडेंट मरण. ऍक्सिडेंट मध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग या अवलादी का मारतात, याला 2 कारण आहे. स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वखंडी घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच पटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं. आणि एक मोटरसायकलवर हे तरुण कार्टे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. हे वड्या बिड्याला फेकून द्या काय, शिमेव मेलेत काय. दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकितो. आमची मंडळी किटल्याही सुरून येते. गाई कापून जरी चारली नालायकांना ती यांची प्रगती होत असते का. आता एवढं जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण हे अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची आरामीला कदरच नाही. ते आपल्या 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठं सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू 4था येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या. ए दरिद्री, ए भंगरी,
अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशीत आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि दोन संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतं. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आले? पैसे. मित्रांनी सांगितलं 5,000. पोरकाला थांबण मराय. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा, तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. ज्वालामुखी असते.
का रे बा म्हणे मी पट्टी भरी ती तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट काला नगरपालिका अवलंबून राजी तो नवरा लई नोटावाला येतो येणारच नाही हुशार मॉडेल एक पाणी जपून वापरा गरज आहे की नाही बोला 2 वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका आणि याला म्हणलं तू काय तिकडून 5 7 8 10 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली एका मित्राने आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खिलारी आहे तू त्याचं सांभाळायचं तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे 1 मिनिट मी ते शिवाय ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा तू कोण सासूची ऐ ऐ तू कोण आहे सासूची तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं तुला इकडे बोलायचं काय अधिकार तुला काय भुकायचं तू मंगळसूत्र कोणचं घालती लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला नवऱ्याचं तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे नवऱ्याची तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे नवऱ्याची तुमच्या अंडर कोण आहे तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल नवरा मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार काय अधिकार काय तू लायसन घेऊन आली तिकडून ऐ ऐ बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारी ती खरंय का खोटंय हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज हे काल खरं आज खरं उद्या खरं मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल एक तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा माझा टेलपणा करायला वापरू नका दिवस फिरलेत मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप पिसाळलेला होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका अंगातली ताकद दंगली करायला मोर्चे काढायला आणि टपऱ्या पेटवायला आणि आंदोलनं करायला वापरू नका अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला गोठ्यातल्या गाईची सेवा करायला घरातल्या आईची सेवा करायला आणि भारत मातेची सेवा करायला वापरा आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते नंबर 1 आता 100% जनता CC कॅमेरे ते जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना अशी खुटी गुतन तुझ्या खुटा उपटन पण खुटी निघायची नाही 3 गोष्टी जपून वापरा हो 3 महिने जामीन नाही आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि ठकाला अटक भेटल्याशिवाय राहत नाही 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या बिनबापाची अवलाद 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला काय चुकील ती की त्यानं पण ही बापाची अवलाद बिनबापाचे हे यांनी त्याची गच्ची धरून ओढलं त्याला दिले 2 ठेवून आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना 2 वीज जपून वापरा कर ना पण तो काय कच्चा नव्हता तो टामी घेऊन उतरला गुडघ्यातूनच काढली तिने बी ही उतरले म्हणलं ती आईला गुडघे नाही राहिले गरीबाला तरस देण्यासाठी कोणाची मापं काढण्यासाठी कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका भारत मातेची सेवा करायला वापरा मिलिटरीत पोरग कोणाचं आहे ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो त्याचाच पोरा देश सांभाळतो मारामाऱ्या करायला आणि टपरी बारवायला नवीन पद्धत आणली आता वाढदिवस साजरे करायचे भंगार क्वालिटीची अवलाद 70ची पल्सर 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा पायात बूट माझाटलं ते बापानं द्यायचे 100 हिनं द्यायची 100 इथं लई खोडीची हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं 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 तो पहिल्यापासून तसाच आहे कोण त्याला मी 9वी पासून पाहते
मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, धाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटं आहे? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटे? आईची सेवा करायला मग वाटोळं याच्यामुळं झालं. पुरी पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाते, दंगली बिगली करायचे दिवस गेले. हा क्लास भरतो कुठं बो हायवेला? नंबर 1 काम करते. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. फुटा उपटन पण नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? 3 महिने जामीन नाही. आता एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या. आवळी तर मुंडके आम्ही काढले तिने. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी. चांगले बसून लोक जेवत होते खाली. ऊत आलाय नालायकांना उभ्यानं जेवा, आणि ते वरड नालायक ताटली हातात घेत भात पान एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते, आता गुलाबजांबू कसं झालाय? लांब कोळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मिळाला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात, मी काकडा केला पण कसा? देह जावाथी वारा हो, 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 देह जावाथी वारा हो. देह जावाथी वारा हो, देह जावाथी वारा हो,
आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. मुका घेऊन गेली. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून आला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. काकडा केला पण काशीला गेला तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून नाव देत आहे, त्या काशी मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून होती तोच. आणि मी काशीचा लपाड्यावर सगळ्या महाराजांची भाषा आहे. वाराणसी गया पाहिली लागलं करंट तुम्हाला म्हणायचं. एकाशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले आणि कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला? गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. नाही का यादी आता यादी नीट आहे का? आता यादी नीट आहे का? साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धनकोला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपना साप देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही काही माणसांच्या घरात इस्टेट नाही पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख. हो काही माणसं नुसते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडी. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली,
उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाज हिफाजत कर ले, तू लाज करे रखवाले, तू लाज हिफाजत कर ले, तू लाज करे रखवाले। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा समुद्र कधी नाही. बापाची इस्टेट काय डीजे लावायची गरज कधी सुद्धा. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ज्याच्या घरात बापाचा पैसा आहे एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। चांद के बाद आई सवेरा, दिखना है हर दिन नया सवेरा। पाव फूला से, पाव फूला से, पाव फूला से रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आज पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हाला दृष्टवेल. परस्पर घडेल प्रीती जेत, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावा. बस असा माणूस तयार करायचा ठरवला आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. एक दिन पंछी आता माणूस तयार